मी स्वाती. तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर उद्याच्याला आहे दीप अमावस्या, तर त्याची तयारी आपल्याला आजच करायची आहे. आणि चला तर मग आपण करूया. इथं मी घेतलेली आहे साधारण 1.5 वाटी छोट्या वाटीने पितांबरी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण ॲड करणार आहे. मीठ ॲड केल्यामुळे काय होतं, आपले हात जे आहेत ते काळे होत नाहीत आणि जे पितळेचे भांडे किंवा देव जे असतात ते पटकन क्लीन होतात. तर आपल्याला पितांबरी जी आहे ती पितळच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्येच घ्यायची आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये ह्याला घ्यायचं नाही, कारण की स्टीलचं भांडं जे असतं ते काळं पडतं. मला तर आलेला अनुभव आहे त्याच्यामुळे. तर हे व्यवस्थित असं अगोदर मिक्स करून घेऊया आपण. पितांबरीमध्ये व्यवस्थित असं भिजवून घ्यायची आणि नंतर मग आपण आता काय करणार आपण जे तेलगट दिवे नाही आहेत ते पहिल्यासुद्धा आपण घासून घेऊया, म्हणजे हे आपल्याला पटकन निघून जातील त्याच्यामुळे. तर बघू शकता दिवा जो आहे तो पूर्णपणे निघालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याला पाण्यामध्ये असं बुडवायचं. तर अशा पद्धतीने दिवे जे आहेत ते पाण्यामध्ये ठेवायचे घासल्यानंतर, म्हणजे हे नंतर आपल्याला व्यवस्थित असं ह्याला बाजूला काढता येतं. चल तर मग आपण पटपट सगळं म्हणजे सगळे दिवे जे आहेत ते घासून घेऊया. दिवे आणि देव दोन्ही पण. आता दिवे जे आहेत ते घासून झालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, ह्याला म्हणजे घासून धुवून झालेले आहेत तर ह्याला स्वच्छ कपड्याने असे पुसून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्यावरती डाग वगैरे पडत नाहीत. आणि नंतर मग ह्याला सुकायला ठेवायचं. अशा पद्धतीचं दिसतं. तर सगळे देव जे आहेत ते स्वच्छ धुवून झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही दिवे पण आहेत आणि देव पण आहेत. तर तुम्ही बघू शकता एवढे सारे दिवे आणि देव आहेत. हे सगळं मी लग्न झाल्यापासून गोळा केलेलं आहे. हे सगळं साम्राज्य जे आहे ते लग्न झाल्यापासून गोळा केलेलं आहे. म्हणजे 8 वर्ष झालं. खूप भारी वाटतं बरं का असं काही केल्यानंतर. श्री स्वामी समर्थ. म्हणजे काय माहिती आहे का, माणसाला प्रत्येक गोष्टीची आवड जर असेल तर तो म्हणजे त्याला ती गोष्ट भेटूनच जाते, असं असतं बरं का. तर देवपूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची. आज फुलं काही वाहिली नाहीत. तर इथं 2 माझे हे बाळं बसलेले आहेत आणि इकडं माझा स्वयंपाक बनवायचं चालू आहे. तर आज आहे भाकरी, गवारीच्या शेंगाची भाजी आहे, सरबरीत, आमच्याकडे ला सरबरीतच म्हणतात. आणि इथं मी बनवून ठेवलेला आहे भात. हाय कर श्री, हाय कर दीदी, हाय कर. हां,